Hello friends, today we are going to see helping verbs means auxiliaries, ज्याला सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतात. क्रियापद हा वाक्यातील प्रमुख शब्द आहे. क्रियापदाशिवाय कोणतेही वाक्य तयार होत नाही. मुख्य क्रियापदाला मदत करण्याचं कार्य इतर काही क्रियापदे करतात. त्यांनाच सहाय्यकारी क्रियापदे हेल्पिंग व्हर्ब्स किंवा ऑक्झिलरीज असे म्हणतात. यांचा उपयोग वाक्यांचे क्रियापदांचे काळ तयार करण्यासाठी साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ सोडून इतर काळ यांच्यासाठी होतो. प्रयोग बदलण्यासाठी, प्रश्नार्थक किंवा नकारात्मक वाक्य बनविण्यासाठी होतो. अशा प्रकारे क्रियापदांनाच मदत करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापदे वापरतात. मग सहाय्यकारी क्रियापदं कोणती आहेत ही आपण बघूया. बी, टू बीचे रूप माहीत आहेत आपल्याला. एम, इज, आर, वॉज आणि वेअर ही आहेत टू बीची रूपं. हॅव, टू हॅवची रूपं कोणती आहेत? हॅव, हॅज, हॅड. टू डूची रूपं आहेत डू, डज, डीड. कॅन, कुड, कॅनचं दुसरं रूप आहे कुड. शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, नीड, डेअर, यूज्ड टू. ही सर्व काय आहेत? सहाय्यकारी क्रियापदं आहेत. बरोबर. मग ही सहाय्यकारी क्रियापदं कुठे कुठे उपयोगी पडतात हे आपल्याला पाहायचं आहे. पहिला उपयोग आहे काळ बनविण्यासाठी ही सहाय्यकारी क्रियापदं ही आपल्याला उपयोगी पडतात. दुसरा उपयोग आहे प्रयोग बदलताना ती मदत करतात. जसं की चेंज द व्हॉइस आपण पाहतो, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. प्रश्नार्थक वाक्य तयार करताना या सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग होतो. नकारार्थी वाक्य तयार करताना देखील यांचा उपयोग केला जातो आणि काही विशिष्ट रचनेमध्ये सहाय्यकारी क्रियापदांचा वापर हा केला जातो. तर मित्रांनो, आपण आज प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदं, ज्याला काय म्हणायचं, प्रायमरी ऑक्झिलरीज, प्रायमरी ऑक्झिलरीज असं म्हणतात. मग या सहाय्यकारी क्रियापदापैकी बी, हॅव आणि डू यांना काय म्हणायचं? प्रायमरी ऑक्झिलरीज, प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे. तर ही प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे आपण मुख्य क्रियापद त्याचबरोबर सहाय्यकारी क्रियापद म्हणून सुद्धा यांचा वापर होतो. कुणाचा? प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदांचा.
मग या प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदांचा अर्थात प्रायमरी ऑक्झिलरींचा आणखी कुठं वापर होतो, तर त्या सहाय्यकारी क्रियापदांची विविध प्रकारची रूपे बनतात आणि ती आपण वापरतो. आज्ञार्थी वाक्य ज्याला म्हणूया आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स, ज्याला ऑर्डर असं देखील म्हणतात. प्रश्नार्थक वाक्य म्हणजेच WH क्वेश्चन, त्यामध्ये व्हर्बलही आला. आणि नकारार्थी वाक्य तयार करताना या प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदांचा म्हणजेच प्रायमरी ऑक्झिलरीचा वापर केला जातो. मुख्य क्रियापदांचे काळ बनविताना देखील ही प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे उपयोगाची ठरतात. आता जर आपण पाहिलं मॉडेल्स किंवा मॉडेल ऑक्झिलरीज, आता बी, हॅव आणि डू, पुन्हा ऐका, बी, हॅव आणि डू ही प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणजेच प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद सोडून इतर सहाय्यकारी क्रियापदांना आपण मॉडेल्स किंवा मॉडेल ऑक्झिलरीज असे आपण म्हणतो. मग या मॉडेल ऑक्झिलरीजच्या सहाय्याने एखाद्याची मनस्थिती, परवानगी, शक्यता, बंधन, अपेक्षा अशा इत्यादी मानसिक कल्पना किंवा विचार प्रकट करणं सोपं जातं. मग यांना आपण म्हणायचं मॉडेल ऑक्झिलरीज. म्हणजेच बी, हॅव आणि डू ही प्रायमरी ऑक्झिलरीज सोडून वगळून यांना. आता मॉडेल्सपैकी काय आहेत? कॅन. कॅन ही केव्हा वापरतो आपण? शक्यता दर्शविण्यासाठी. कुड, कॅनचा भूतकाळ काय आहे? कुड आहे. म्हणजे आय कुड वर्क हार्ड, म्हणजे इथं कुड वर्क म्हणजे काम करू शकलो, है ना. त्यानंतर शाल, शाल. त्यानंतर शुड, शुड म्हणजे पाहिजे. विल, वुड, मे, माइट, मस्ट आणि ऑट टू, OUGST, ऑट टू यांना काय म्हणायचं? डिफेक्टिव्ह व्हर्ब्स असं आपण म्हणतो. तर मित्रांनो, यामध्ये कॅन म्हणजे शकणे, वूड म्हणजे शकलो, शाल आणि विल ही भविष्यकाळ सूचक असणारी सहाय्यकारी क्रियापदं असतात, ही माहिती आपल्याला, है ना. त्यानंतर ही जी मॉडेल्स ऑक्झिलरीज असतात यांना तृतीय पुरुषी एकवचनी रूपामध्ये यस प्रत्यय लागत नाही. यांना तृतीय पुरुषी एकवचनी रूपामध्ये यस प्रत्यय लागत नाही. या मॉडेल्स ऑक्झिलरी संबंधात आणखी एक महत्त्वाचं मी सांगू इच्छितो. या मॉडेल्स ऑक्झिलरीजचं इन्फिनिटिव्ह काय म्हटलं मी? इन्फिनिटिव्ह, INFINITIVE, इन्फिनिटिव्ह रूप तयार होत नाही. त्याचबरोबर त्यांचं ING युक्त रूपही तयार होत नाही. कर्ता म्हणजेच सब्जेक्ट कोणत्याही पुरुषामध्ये म्हणजे पर्सनमध्ये किंवा वचनामध्ये असला तरी
त्यांचं रूप हे काय असतं, एकच असतं. स्वतःचा अर्थ नाही, यांना स्वतःचा अर्थ नसल्यामुळं स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून देखील यांचा वापर केला जात नाही. त्यांच्याबरोबर नेहमीच काय येतं, मुख्य क्रियापद येतं, म्हणजे V1चा वापर केला जातो. जसं की कॅन वर्क आहे, कॅन डू आहे, कुड प्ले आहे, खेळू शकलो, कुड सिंग आहे, गाऊ शकलो. म्हणजे यांच्यासोबत काय येतं, क्रियापदाचं नेहमी मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप येत असतं. लक्षात, म्हणजे विलच्या नंतर क्रियापदाचं पहिलंच रूप येणार, वूडच्या नंतर क्रियापदाचं पहिलंच रूप येणार. मस्ट, जसं मी म्हणलं एक उदाहरण देतो, वी मस्ट वर्क हार्ड. मग इथं मस्टच्या नंतर काय आलं, वर्क आलं. म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाचा म्हणून वापर केल्यानंतर या मॉडेल्स नंतर स्वतंत्रपणे म्हणजे याचा वापर आपल्याला स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून करता येत नाही आणि यांच्याबरोबर नेहमी मुख्य क्रियापद वापरतात. लक्षात. त्यानंतर काही सहाय्यकारी क्रियापद ज्याच्यामध्ये आहे विल, नीड, NEED नीड, आणि डेअर, DARE डेअर म्हणजे काय करणं, धाडस. ही मुख्य क्रियापदं म्हणूनही वापरतात, विल, नीड आणि डेअर, है ना. मग यामध्ये त्यावेळी त्यांचा अर्थ वेगळा असतो, त्यावेळी ते सहाय्यकारी क्रियापदाची भूमिका करीत नाहीत. लक्षात. उदाहरण एक सांगतो, आय नीड युअर हेल्प, मला तुझ्या मदतीची गरज आहे. म्हणजे नीड हे इथं काय वापरलं आपण, गरज असण्याच्या संबंधात त्याचा वापर आपण केलेला आहे. त्यानंतर आय डेअर यू टू डू धिस, सी डेअर्स टू प्ले इन स्पाईट ऑफ हर इलनेस. वाक्य पुन्हा आहे का, सी डेअर्स टू प्ले इन स्पाईट ऑफ हर इलनेस. मग या ऑक्झिलरीजचे उपयोग कोणते आहेत, जसं की टू बीची रूपं आहेत. वर्तमान काळी टू बीची रूपं कोणती आहेत, ॲम, इज, आर. लक्षात. वर्तमान काळी टू बीची रूपं ॲम, इज, आर. भूतकाळी टू बीची रूपं वाज, वेअर. मग या टू बीच्या रूपांचा वापर कशासाठी केला जातो, यांना ही अस्तित्वदर्शक मुख्य क्रियापद म्हणून देखील ओळखले जातात. आता मी जर म्हणलं शंकर इज अ फार्मर, आता टू बीचं वर्तमानकाळी रूप इजचा वापर इथं केलेला आहे. मग यामध्ये मुख्य क्रियापद म्हणजे या ठिकाणी मुख्य क्रियापद म्हणून यांचा वापर केला, इज नावाचा, शंकर इज अ फार्मर. दुसरं उदाहरण बघूया, देअर आर बुक्स इन द कबर्ड, मग या इथं आर नावाचं सहाय्यकारी क्रियापद जे आहे, म्हणजे इथं मुख्य क्रियापद म्हणून यांचा वापर, सहाय्यकारी क्रियापद न करता मुख्य क्रियापद म्हणून यांचा वापर केला जातो. टू बीचं रूप ॲम, इज, आरचा वापर. त्यानंतर लिंकिंग व्हर्बचा म्हणजे अर्थ काय होतो, हे जोडणारं क्रियापद आहे. मी जर म्हणलं राम इज व्हेरी क्लेव्हर, राम हा खूप हुशार आहे. माय पेन इज इन द बॅग, माझा पेन हा बॅगमध्ये म्हणजेच पिशवीमध्ये आहे. इथं इजचा वापर केलेला आहे. त्यानंतर जर बघितलं आपण अपूर्ण काळ तयार करत असताना, अपूर्ण म्हणजेच चालू, कंटिन्युअस, त्याला काय म्हणूया आपण, कंटिन्युअस काळ करताना सुद्धा यांचा वापर केला जातो. जसं की आपण पाहिलं या आधीच्या व्हिडिओमध्ये, चालू वर्तमान काळ ज्याला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये जर मी म्हणलं आय ॲम रायटिंग अ लेटर, मी एक पत्र लिहित आहे, यामध्ये ॲम नावाचा वापर हा सहाय्यकारी क्रियापद म्हणून केला गेलेला आहे. मुख्य क्रियापदाला ING युक्त रूप लावलेलं आहे, राईटला ING लावलेला आहे. त्यानंतर जर आपण
चालू भूतकाळामध्ये जर याचा वापर केला, जसं की सी वॉज प्लेईंग येस्टरडे, ती काल खेळत होती. सी वॉज प्लेईंग येस्टरडे म्हणजे इथं वॉज नावाचं वापर इथं केलेला आहे टू बीच्या भूतकाळाचा रूपाचा. टू बीची भूतकाळ रूप कोणती? वॉज आणि वेअर. म्हणजे अपूर्ण काळ बनवत असताना, अपूर्ण अर्थात चालूची क्रिया पूर्णच झाली नाही, त्याला आपण अपूर्ण असं म्हणू. त्याचबरोबर ती चालू आहे असं आपण म्हणू. त्यानंतर पॅसिव्ह वॉईसच्या रचनेमध्ये देखील यांचा वापर होतो. जसं की एक उदाहरण देऊयात. द थीफ वॉज टेकन टू द पोलीस स्टेशन. द थीफ वॉज टेकन टू द पोलीस स्टेशन. मग इथं अशा पद्धतीनं पॅसिव्ह रचना करताना इतर काही विशिष्ट प्रसंगी देखील ऑक्झिलरीजचा वापर केला जातो. जसं की ही इज हॅपी, तो आनंदी आहे. इट इज व्हेरी कोल्ड टुडे, आज खूप थंडी आहे, है ना. त्यानंतर ही इज 10 years ओल्ड, तो 10 वर्षाचा आहे. इजचा वापर केला. इट इज 7 PM म्हणजे इथं इजचा वापर केलेला आहे. मग टू हॅवची रूपं कोणती आहेत? टू हॅवची रूपं कोणती आहेत? वर्तमानकाळी हॅव आणि हॅज. आणि हॅड हे काय आहे? टू हॅवचं भूतकाळी रूप आहे. लक्षात. तर निश्चित तुम्हाला समजलं असेल. तुम्ही याचा सराव करा. तर ही आहेत टू हॅवची रूपं, हॅव, हॅज आणि हॅड. जसं की आय हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिलेले आहे, म्हणजे माझी क्रिया पूर्ण झालेली आहे हे दर्शविण्यासाठी आपण इथं वापरलेलं आहे. त्यानंतर प्रश्नार्थक वाक्य तयार करताना हॅवचा वापर केला जातो. जसं की हॅव दे रिटन लेटर्स, त्यांनी पत्र लिहिलेले आहे का? म्हणजे इथं व्हर्बल क्वेश्चन तयार करत असताना याचा वापर केला गेलेला आहे. त्यानंतर आज्ञा दर्शविण्यासाठी वापरतात. इन्फिनिटिव्हसोबत त्याचा वापर केला जातो. जसं मी म्हणलं, ही हॅज टू मूव द फर्निचर हिमसेल्फ. आय हॅव टू स्टार्ट रायटिंग इमिजिएटली. सी हॅड टू गो टू दिल्ली फॉर द इंटरव्ह्यू. मग ही वाक्य आपण इथं पाहिलेली आहेत. त्यानंतर डूचा रूप आहे. डूची रूपं कोणती आहेत? डू, डज, डीड. कोणती आहेत? डू, डज, डीड. मग डूचा वापर कशासाठी केला? डूची रूपं आहेत ही डू, डज, डीड. मग यांचा वापर आपल्याला मुख्य क्रियापद म्हणून करता येतो. जसं की डू युअर होमवर्क. बघा, डू युअर होमवर्क म्हणजे म्हणजे तुमचा गृहपाठ करा, है ना. नकारार्थी वाक्य करत असताना म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स तयार करत असताना, उदाहरणार्थ ही डिडंट रिटर्न द बुक किंवा ही डिड नॉट रिटर्न द बुक. लक्षात. त्यानंतर आज्ञार्थी वाक्य तयार करताना होतो. डू यू गो टू स्कूल रेग्युलरली. डू यू गो टू स्कूल रेग्युलरली. तू नियमितपणे शाळेला जातो का? हा व्हर्बल क्वेश्चन इथं तयार केलेला आहे. क्रियापदाच्या अर्थावर जोर देण्यासाठी किंवा ठामपणा दर्शविण्यासाठी कमच्या ऐवजी डू कम वापरले जातं. बघा आता इथं बघा, डू लर्न बाय हार्ट. डू लर्न बाय हार्ट. पूर्वीच्या वाक्यामधलं क्रियापदाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण वापर करतो. जसं की डू यू नो द रिझन. डू यू नो द रिझन. यस आय डू, है ना. म्हणजे तुला कारण माहिती आहे का? यस आय डू. आता इथे डू वापरलेले आहे, आय डू, है ना. त्यानंतर लता सिंग्स वेल. लता चांगलं गाते. मग मी म्हण लता हे काय? तृतीय. लतासाठी आपण तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजे लतासाठी आपण कोणतं थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर वापरू? सी. मग काय? डझंट सी, है ना. डझंट सी म्हणजे ती क्वेश्चन टॅगचा वापर इथं आपण केलेला आहे, है ना. कॅन. आता कॅन हे केव्हा वापरतो आपण?
या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी व्यक्त करण्यासाठी केला जातो, सामर्थ्य दाखवण्यासाठी. मी जर म्हणलं आय कॅन रीड धिस लेसन, आय कॅन रीड धिस लेसन, मी हा धडा वाचू शकतो, म्हणजे याच्यामध्ये ॲबिलिटी आलेली आहे, कॅपॅसिटी आलेली आहे. सी इज सो वीक दॅट सी कॅन नॉट वॉक. वाक्य पुन्हा आहे का? सी इज सो वीक, ती इतकी अशक्त झालेली आहे की सी कॅन नॉट वॉक, ती चालू शकत नाही. म्हणजे ही रचना जी आहे, रिमूव्ह टू नावाचा हा जो डू ॲज डायरेक्टेडमध्ये प्रश्न विचारला जातो है ना, सी इज सो वीक दॅट सी कॅन नॉट वॉक. आता कॅनचा वापर केलेला आहे इथं. सी कॅन नॉट वॉक निगेटिव्ह रचना सांगण्यासाठी कॅनच्या नंतर नॉट वापरल्या गेलेलं आहे. शक्यता, आता मी जर म्हणलं यू कांट सेंड द लेटर, यू कॅन नॉट सेंड द लेटर, तू पत्र पाठवू शकत नाहीस. म्हणजे इथं ॲबिलिटी किंवा सामर्थ्य इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॅनचा उपयोग परवानगीसाठी केला जातो. त्यानंतर मी जर म्हणलं कॅन आय टेक युअर बुक, कॅन आय टेक युअर बुक, मी तुझं पुस्तक घेऊ शकतो का. इट मीन्स फॉर आस्किंग अ परमिशन. लक्षात. मग आपण परमिशन विचारण्यासाठी किंवा परमिशन घेण्यासाठी, परवानगी घेण्यासाठी कॅनचा वापर करू शकतो. यू कॅन गो टू अ सिनेमा नाव असं. त्यानंतर विनंतीसाठी कॅन यू गिव मी युअर बुक असं. भावना व्यक्त करण्यासाठी व्हेन कॅन आय सिट. भावना व्यक्त केल्यानंतर सूचना देण्यासाठी कॅन वी गो टू अ सिनेमा, कॅन वी गो टू अ सिनेमा. आलं. कॅन आय हेल्प यू म्हणजे कॅन आय गिव यू माय पेन. मनाईसाठी व्यक्त करताना यू कांट लिव्ह धिस प्लेस. बघा, म्हणजे तू ही जागा सोडू शकत नाही. LEAVE लिव्ह. तर तुम्हाला हे नक्कीच कळालं असेल. तर अशा पद्धतीचा सराव तुम्ही करावा. जास्तीत जास्त वाक्य तयार करण्याचा प्रयत्न आपण करावा.